हॅलो फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजच्या मापावरून इथे पेपर कटिंग पाहणार आहोत। तसंच एका ताईंनी कमेंट्स केली आहे की शोल्डर उतरतंय आणि त्यांना 34 साईज साठी इथे पेपर कटिंग पाहिजे। तर तुम्हाला कुठल्याही साईज साठी इथे ब्लाऊज कट करता यायला हवं आणि परफेक्ट इथे शिवता यायला हवं। त्याच्यासाठी मी आज स्टेप बाय स्टेप पूर्ण इथे आपण कटिंग पेपराची इथे पाहणार आहोत। ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचंय आणि परफेक्ट टक्स हा कसा यायला हवा कटोरीचा आपण डिटेल हे इथे पाहणार आहोत। इथे मी आपला ब्लाऊज घेतलाय, त्यानंतर इथे कार्डशीट पेपर घेतलाय। तुम्ही साधा न्यूजपेपर घेतला तरीही इथे चालणार आहे। तर आधी आपण पाठीमागच्या पार्टची इथे पूर्ण मेजरमेंट घ्यायचंय। पाठीमागे इथे बघा तसं तुम्ही स्लीव लावली त्या पॉइंटला कुठल्याही प्रकारची इथे सुना किंवा मग फुगा वगैरे पडायला नको। एकदम आपल्याला इथे परफेक्ट ब्लाऊजची कटिंग करायची आहे। तर आधी तर आपण इथे ब्लाऊजची उंची, आता जी आपण तयार मेजरमेंट आहे आधी आपण हे बघायचंय। 14 ब्लाऊजची इथे उंची आहे, 14 उंची आहे। त्यानंतर आता पाठीमागचा जो गळा आहे, गळा आपला इथे आहे 9 इंचाचा। तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय, 9चा आपला गळा आहे। आता 9चा गळा आहे तर मग शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, तर जिथे माझा इथे गळा तयार आहे आणि इथे आपण स्लीव जॉईन केली आहे, या पॉइंट पासून सरळ इथे जिथे आपला गळा तयार आहे त्या पॉइंट पर्यंत एक साधारण 5.5चा आपलं इथे शोल्डर आहे। ही एक सोपी टेक्निक आहे बघा। या पॉइंट पर्यंत जिथे माझी स्लीव लागली आहे बघा, सरळ या पॉइंट पर्यंत आपण इथे मेजरमेंट घेतलं। ही एक टेक्निक आहे आणि जसं की मी चार्ट टाकलाय त्याच्यानुसार मेजरमेंट तुम्हाला सांगेन बघा। आता जसं की मी तुम्हाला सांगितलं गळा 9 इंचाचा आहे। 9 हे गळ्याचं कॉमन माप आहे। त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर तुम्ही साधारण 32 साईजच्या पुढे तुम्हाला शोल्डर 5.5 इंच घ्यायचंय जर तुमचा गळा इथे 9 इंचाचा असेल 38 साईज पर्यंत। त्यानंतर मग 38 नंतर जर तुमचं 40-42 होत असेल तर शोल्डर तुम्ही इथे पूर्ण 6 इंचाचं घ्यायचंय। तर बघा आता शोल्डर विषय झालाय। आता मेजरमेंट टाकताना पेपर आपल्याला डबल घडी घालायची आहे, बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे आणि जी उंची आहे त्यात आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचंय। आता एक पॉइंट मी इथे 15 वरती दिला। आता ब्लाऊजून माप घेतल्यानंतर नेमकं वाढवायचं किती आणि कमी किती करायचं मेजरमेंटसाठी इथे आपण 14 होतं तर आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजेच की 15 इंच आपण इथे 1 इंच वाढवलंय। शोल्डर मध्ये 5.5चं जे आपण तयार शोल्डर घेतलेलं आहे 5.5 वरती आपण एक पॉइंट देऊया। आता बघा मुंड्याची जी उंची आहे, मुंड्याची उंचीसाठी एक सोपी पद्धत सांगेन तुम्हाला। सरळ स्लीव जिथे लावली तो पॉइंट आणि इथे काखेतला जे मेजरमेंट तयार होते, आता इथे 6 इंचावरती स्लीव माझी पूर्ण जॉईंट, काखेतला पार्ट 6 वरती आपण इथे तयार दाखवतोय तर बस एक 6 वरती द्यायचंय। आता हे तर मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवलं, पण तरी सुद्धा जसं मी शोल्डरसाठी तुम्हाला एक कॉमन माप सांगितलं तसंच मुंड्यासाठी मी तुम्हाला एक कॉमन माप सांगेन। इथे 38 साईज पर्यंत तुम्ही मुंड्याची जी उंची आहे ती 6 इंच घ्यायला हरकत नाही। जर तुमचा गळा इथे 9 इंचाचा असेल तर आपण 9 इंचाचा इथे मुंड्याची उंची घ्यायची आहे। आता मी इथे 9 वरती एक पॉइंट दिलाय। या पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर पाठीमागे कुठल्याही प्रकारचा फुगा किंवा मग चुनी किंवा मग पाठीमागच्या पाटला कुठल्याही प्रकारचं इथे गडबड होणार नाही, ब्लाऊज आपलं इथे परफेक्ट येईल। तर बघा आता पाठीमागचा पार्ट काढतोय त्यामुळे मी मेजरमेंट तुम्हाला यानुसार घेऊन दाखवतेय। आता आपण चेस्टचं मेजरमेंट घ्यायचंय आणि हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। इथे माझा हा हुकवाला पार्ट आहे लक्षात घ्या आणि आयवाला पार्ट मी वेगळा आहे, याला आपण मेजरमेंट मध्ये घ्यायचं नाहीये। जिथे मी काखेतलं मेजरमेंट आहे तिथे टेप ठेवायचंय आणि या हुकवाला फ्रंट नेक कटोरीचा हा पाठीमागचा पार्ट हा आपला पुढचा गळा आहे। इथपर्यंत आपण याचं मेजरमेंट जे ते घ्यायचंय। तर बघा 8.5 लक्षात घ्या, हुकवाला पार्ट आहे तिथे 8.5 तयार दाखवतोय। याचा अर्थ असा की आपलं 34 इंचाचं ब्लाऊज आहे बघा। या पॉइंट पर्यंत हा पाठीमागचा गळा आहे आणि हा 8.5 आपल्याला हुकवाल्या पॉइंट पर्यंत मेजरमेंट दाखवतोय। तर जे तयार आहे 8.5 वर आपण एक पॉइंट देऊया, यात मार्जिन घेऊया 1.5 इंचची। कटोरी ब्लाऊज मध्ये म्हणा किंवा मग प्रिन्स कट यात आपल्याला मार्जिन 1.5 इंचची घ्यायची आहे। साईडने तुम्ही चेन लावत असाल तर मग वेगळं मेजरमेंट आहे, पण एक परफेक्ट साधं ब्लाऊज शिवत असाल तर त्यासाठी मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे। आता हे झालं। आता बघा यात एक मुख्य गोष्ट, पाठीमागचा आता आपला आतला जो पार्ट आहे तो आपण यात रेडी केलाय, पण जिथे आपल्या स्लीव वाला पॉइंट आहे जिथे आपण स्लीव जॉईन करतो त्यासाठी महत्वाची गोष्ट एक 3 इंचाचा कोन तयार करून घ्यायचा आहे। साधारण या पॉइंट पासून एक 3 इंचावरती
आणि एक या पॉइंटला 3 इंचावरती. इथून किती मेजरमेंट घ्यायचं ह्यापेक्षा हा जो आपला कोन आहे याला परफेक्ट आपल्याला मॅच करायचंय. बस एवढं. जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे तिथेच तुम्ही कापड म्हणा किंवा मी पेपर कटिंग आपल्याला याच पॉइंटला करायचंय. याच्यात किंचित जरी आपला एक्स्ट्रा होत असेल तर या पॉइंटला कापड जो आहे तो एक सुनी किंवा मग फुगा तयार होतो. त्यामुळे एक परफेक्ट कोन इथे तयार करून आपल्याला मॅच करून घ्यायचंय. तर मुंड्याचं झालं. त्यानंतर आता कमरेचं बघा. जो आपला आता हा कमरेचा पार्ट आहे तो आहे आपला 7 इंचाचा. 28 इंचाचा पूर्ण कमरघेर आहे. 7 याचा चौथा पार्ट आपल्याला इथे तयार भेटलाय. तर 7 वरती आपण एक पॉइंट देऊया आणि इथे मार्जिन देताना आपल्याला 2 इंच घ्यायची आहे, कारण आपल्याला घ्यायची तिथे पाठीमागचे टक्स. तर बघा एक्स्ट्रा वाला जे आहे तेच फक्त मॅच करायचे. फिक्सचे पॉइंट आपल्याला इथे मॅच करायची नाहीये. तर आता एक्स्ट्रा आता जेवढं मी इथे ब्लाऊज बघा जे आपला आता ब्लाऊज आहे हा जो एक्स्ट्रा स्लीव सोडली तर हा जो आपला आता एक्स्ट्रावाला हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे इथे आपला या पद्धतीने एक्स्ट्रा बाहेरून आपण याला ड्रॉ केलाय. आता हा जो आतला जो पार्ट आहे तो आपल्याला आता गळ्याच्या घेऱ्याचा अंदाज तुम्हाला इथे घ्यायचा आहे की नेमका गळ्याचा घेरा किती घ्यायचा आहे आणि शोल्डर किती ठेवायचंय. तर यासाठी सोपी पद्धत जे आपलं तयार शोल्डर आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचंय. तर 2.5 इंचाचं शोल्डर जे आहे ते आपलं इथे तयार आहे. तर 2.5 तयार आहे तर आपल्याला यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं अजून, जेणेकरून गळ्याला तुम्ही पायपिंग म्हणा किंवा पट्टी जर फोल्ड करत असाल साईडने आपण इथे स्लीव मॅच करतोय ते एक अर्धा इंच आपण याच्यात एक्स्ट्रा घेतलंय. 3चं शोल्डर घेतलंय आणि 2.5 इंचाचा असणार आहे आपल्या इथे गळ्याचा घेरा. 9 इंचाचं आपलं जसं की मी तुम्हाला कॉमन माप सांगितलं 9चं आपलं इथे गळ्याची उंची असणार आहे. खाली हवं तर तुम्ही इथे पसरट गळा घेऊ शकता. आता वरती आपण 2.5चा घेरा घेतलाय तर इथे मी साधारण आपण 1 इंच वाढवून 3.5 इंच घेऊया, म्हणजे छान पसरट आपल्या इथे गोल गळा येईल. इथे हलकीशी गोलाई घ्या. तर बघा आता पाठीमागचा पार्ट तर गळा ड्रॉ झालाय. त्यानंतर एक बंद बाजूपासून हे कॉमन मेजरमेंट आहे. यासाठी ब्लाऊजची तुम्हाला गरज नाहीये. कुठल्याही साईजसाठी तुम्ही शिवत असाल तर गळ्यापासून 4.5 इंचावरती मेजरमेंट घ्यायचंय आणि उभा जो टक्स आहे तो एक 5 इंचाचा ठेवायचा आहे. कॉमन माप सांगतेय. कुठल्याही ब्लाऊजसाठी 9 इंचाचा गळा घेत असेल तर टक्स आपल्याला याच पद्धतीने घ्यायचा आहे. जो मी अर्धा एक्स्ट्रा घेतलाय त्याला टक्स मध्ये इथे आपल्याला या पद्धतीने ऍड करायचंय तिरकसं. तर बघा आता या पॉइंटला पाठीमागच्या पार्टमध्ये जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी सांगेन विशेष कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा मेजरमेंट न घेता आहे तसं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. गळ्याचा पार्ट इथे कट करायचा आहे. पाठीमागचा पार्ट आपला इथे पूर्ण ड्रॉ होईल. तर बघा पाठीमागचा पार्ट तर झालाय. पाठीमागचा पार्ट हा बरेच वेळेला आपल्याला अगदी सोपा पडतो. आता महत्वाचा आहे आपल्या इथे कटोरीचा फ्रंट पार्ट. यासाठी मी हा जो कार्डशीट पेपर आपण इथे सरळ करून घेतलाय. कापडाची घडी डबल घालायची. डायरेक्टली तुम्ही इथे कापडावर कट करत असे माझे बरेचसे व्हिडिओ टाकून झाले ज्याच्यावरती आपण डायरेक्टली कापडावर कट करून स्टिचही करून पाहिले. तर आता जे वेगवेगळे मला मेजरमेंट येत आहे त्यानुसार मी फक्त इथे पेपर कटिंग तुमच्या कमेंट्सवर हे टाकतेय, जेणेकरून मला प्रत्येक साईजसाठी इथे ब्लाऊज माझे शिवून झालेच आहेत. पण जे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे त्यासाठी स्पेशली हे व्हिडिओ आता मी टाकतेय. तर आधीच आपल्याला कापडाची इथे डबल घडी घालायची आहे. बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे आणि एक 2.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. आता कटोरी ब्लाऊज म्हटलं की यात महत्वाचं आहे कटोरी, जी की आपली परफेक्ट यायला हवी, जो की आपला गळा इथे परफेक्ट यायला हवा. तर इथे आपण 2.5 इंचावरती मी एक पॉइंट देऊन घेतेय. जेवढी आपली उंची होती इथे 15 तर 15 पर्यंत आपल्याला 15 पर्यंत आपल्याला इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. तर हे जे मी 2.5 घेतलंय हे आपण कटोरीसाठी घेतलंय, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आता याच्यानंतर जे पाठीमागचा जो पार्ट आपण जसा ड्रॉ केलाय सेम तसंच आपल्याला सगळं इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे, जो की मी ड्रॉ करून घेते. आता इथे बघा 2.5 इंच
मेजरमेंट सोडल्यानंतर पुढे इथे मी 5.5चं शोल्डर घेतलंय, जसं की आपण पाठीमागच्या पार्टमध्ये टाकलं होतं. 6 इंचचा मुंड्याचा घेरा घेतला आणि चेस्टचं मेजरमेंट टाकले. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, साईड पट्टीचा जो घेरा आहे त्याची गोलाई आपण देऊया, पण ती मी तुम्हाला डायरेक्टली मेजरमेंट घेऊन दाखवेल. 2.5 इंचाचा जो घेरा आहे तोही आपण इथे फ्रंटला 2.5 इंचाचा घेऱ्याचं मेजरमेंट टाकलंय. फ्रंट नेक जो आहे तर याचं मेजरमेंट आपण ब्लाऊजकडे बघूया. ब्लाऊजचं जिथे हुकवाला पार्ट आहे तोच आपण मेजरमेंटला घ्यायचा आहे. पुढचा जो गळा आहे त्याची उंची आहे इथे 6.5 इंच, तयार 6.5 आहे, लक्षात घ्या. 6.5 तयार आहे. तर मग याच्यात घेताना एक सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगेन. 6च घ्या, 6.5 तयार आहे. 6 मी इथे टाकते, याचं कारण सांगेन तुम्हाला. 6 इथे घेतलंय. आता डायरेक्टली मी तुम्हाला मेजरमेंट घेण्याऐवजी सोपी पद्धत सांगते. 6 वरती मी इथे गळ्याची उंची घेतली आहे. इथे 2.5 इंचाचाच आपल्याला घेरा घ्यायचा आहे आणि एक बॉक्स बनवून घेऊया. आता हा बॉक्स बनल्यानंतर आपल्याला जी साईड पट्टीचं इथे जी उंची आपल्याला घ्यायची आहे, जिचे की मुख्य कारण आहे शोल्डर डाऊन होण्याचं, ते म्हणजे हे जिथे आपली कटोरी साईड पट्टी मॅच झाली आहे त्याचं मेजरमेंट एक फिक्स तयार जे आहे ते आपलं इथे 4 इंच यायला हवं. 4 इंच, 4, 4.25, 4.5. बिग साईज असेल तर मग 4.5, पण साधारण तुमचं 38च्या आत असेल तर 4 किंवा 4.5 एवढंच इथे यायला हवं. यापेक्षा जास्त जर होत असेल, आता साधारण हा इथे माझा पॉइंट आहे, इथे जर तुमची वाली ही योगपट्टी इथे मॅच होतीये, त्यानंतर कटोरी मग इथून तुमची इथे पुढे जातीये या पॉइंटला, तर होणार काय, तुमची कटोरीचा आकार जेवढा वाढेल, साईड पट्टी जेवढं मेजरमेंट वाढेल तेवढा गळा इथे मोठा होईल. आणि गळा जर मोठा झाला तर शोल्डर आपला डाऊन व्हायला इथे सुरुवात होईल. तर ही मुख्य गोष्ट आहे. त्यामुळे मग घेतानाच आपल्याला आता या पॉइंट पासून 4.5 आपल्याला 4, 4.25 आपल्याला इथे तयार हवंय. तर मग 5 वर एक पॉइंट देऊन घ्या आणि हलकीशी या पॉइंट पासून गळ्याला गोलाई द्या. आता ही मी गळ्याला गोलाई दिली. 6चाच गळा घेतलाय, जेव्हा की तयार 6.5 आहे. यातली स्टिचिंगची एक सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगेन. जेव्हा आपण इथे हा कटोरीचा पार्ट आपण रेडी करतो तेव्हा एक हुक पट्टी म्हणा किंवा आय पट्टी म्हणा इक्वल राहत नाही. एखादा पार्ट जर तुमचा लहान मोठा होत असेल त्याला फिनिशिंग जेव्हा आपण देतो तेव्हा साधारण एक अर्धा इंच आत घेऊन आपल्याला गोलाई द्यायची असते. त्याच्यामुळे गळा आपला मोठा होऊन जातो. त्याच्यामुळे ही सोपी ट्रिक जर तुम्ही आधीच जर कटिंग करताना एक्स्ट्रा कट करत असाल तर मग नाईलाजाने पूर्ण ब्लाऊज जे ते आपल्या इथे बिघडून जातं. त्यामुळे ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला आधीच घ्यायची आहे. तर हे मी इथे 5 वरती एक पॉइंट दिलाय. आता 5 वर पॉइंट दिल्यानंतर आता गळ्याचा तर प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आला असेल. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आपल्या साईड पट्टीच्या उंचीचा आहे. तर साईड पट्टी तयार आहे 10.5 इंच, 10.5 तयार आहे. वरून आपल्याला घ्यायचंय 11.5 इंचावरती आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतोय, कारण की आपल्याला योगपट्टीसाठी आणि इथे कटोरीसाठी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा हवंय. सॉरी 1, तर मी 10.5 मध्ये 1 इंच आपण ऍड केलंय. तर आपण घेतलं याला 11.5, 1 इंच एक्स्ट्रा घेतले. आता हे झाल्यानंतर आता कटोरीचं मेजरमेंट पाहूया. कटोरी आहे आपली 5 इंचाची. तर बस कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा आता वाढवायचं नाही. आधीच आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतले टक्ससाठी. तर या पॉइंट पासून एक 5 वरती पॉइंट द्यायचा आहे. सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. जिथे साड्या करायचं मेजरमेंट घेतलं या पॉइंट पासून मी 5 इंचाची कटोरीचं मेजरमेंट घेतलंय. त्यानंतर आता साईड पट्टीचा घेरा. तर बघा आता साईड पट्टीच्या घेऱ्याचं मेजरमेंट तयारवाल्या पार्टचं आपण घेतोय. तर साधारण तयार हे 2 इंच आहे. तर निदान आपल्याला 2.5 इंच तरी इथे एक्स्ट्रा हवंय, जेणेकरून शिलाई मार्जिनसाठी. तर मग याला 2.5 इंच घेताना आपल्याला घ्यायचं कसं आहे, तर बघा 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं मी इथे बाहेरून याला घेते आणि त्याच मेजरमेंटने 1 आणि जस्ट 2 लाईन आत मी या पॉइंटला घेते. एवढा आपण साईड पट्टीचा इथे घेरा घेतोय. याला हलकीशी गोलाई घ्यायची आणि या पॉइंटला पण अगदी आतल्या हाताने आपण साईड पट्टीची गोलाई दिली. तर बघा साईड पट्टीचा हा जो पॉइंट आहे इथे पूर्ण आपली साईड पट्टी रेडी आहे. साईड पट्टीचा पार्ट आपला तयार आहे. आता यात आपल्याला 1 इंच आता कटोरी बघा 1 इंच शिलाईसाठी या पॉइंटने वाढवली मी. हा आपला कटोरीचा गळ्याचा पार्ट आहे. 1 इंच या पॉइंट पासून वाढवलंय. आता 1 इंच वाढवल्यानंतर जो 2.5 इंच आहे याला पूर्ण सरळ इथे लाईन ड्रॉ करायची.
आता पूर्ण एकत्र मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय कटोरीचं. तर बघा 5, 6, 7 आणि 7.5. तर 7.5. तर याच्या आपल्याला सेंट्रल पॉइंट मध्ये आपल्याला 4.25 इंचावरती इथे एक पॉइंट द्यायचा आहे. आणि या पॉइंट पासून खाली टक्स साठी आता हे बघा जे मेन पार्ट कटोरीसाठी आता सांगते तुम्हाला 1.5 इंच आपल्याला खाली घ्यायचंय. आणि उभा जो टक्स आहे तो फक्त अर्धा इंच आत घ्यायचा आहे. 2 इंचाचा उभा टक्स घ्यायचा आहे. हा मी तुम्हाला उभाही टक्स इथे ड्रॉ करून दाखवलाय. खाली आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय. आणि ही आपली कटोरी. आता उभा टक्स झालाय तर मग आडवा टक्स पाहूया. 2.5 इंच जे मी एक्स्ट्रा घेतलंय ते 1.25 इंच या पॉइंट पासून आणि 1.25 इंच या पॉइंट पासून आडवा टक्स सुद्धा आपला कटोरीचा झाला इथे. आता बघा यात महत्वाची गोष्ट, आता दोघे टोकं आहेत तशी न ठेवता मी इथे 1 इंच आपल्याला आत घ्यायचंय हा पॉइंट. आणि बस आपल्याला हा टोक नकोय. तर आता इथे आपल्याला याला तिरकसं मॅच करायचंय. आणि या पॉइंटला जिथे मी टक्स तयार केलाय तिथे गोलाईमध्ये मोडायचंय आपल्याला. बघा या पद्धतीने हा पार्ट आपला कट होणार आहे. कटोरी तयार आहे. साईड पट्टी आपली तयार आहे. साईड पट्टी तयार आहे. त्यानंतर मेन जो टक्स प्रॉब्लेम येतो मी तुम्हाला टक्स इथे ड्रॉ करून दाखवलाय कटोरीचा टक्स झालाय. आता दुसरा जो मुद्दा आहे, जसं की मी मागचा व्हिडिओ टाकला पाठीमागचा पार्ट लहान मोठं होतं तर त्याच्यासाठी मेन गोष्ट आपल्या योगपट्टीची. तर योगपट्टीचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, 10.5 आपली तयार असणार आहे साईड पट्टी. आणि ब्लाऊजची उंची आपली आता इथे आहे 14. तर आपल्याला 3.5 इंचाची इथे हवी आहे योगपट्टी. त्याआधी आपण 3.5 जे फिक्स मेजरमेंट आहे तिथे आपल्याला पॉइंट लावून घ्यायचे 3.5 इंचावरती. आता यात आपण तयार तर आपली 3.5 इंचाची आपल्याला इथे योगपट्टी हवी आहे. शिलाईसाठी आपण इथे 1 इंच आता एक्स्ट्रा घ्यायचंय. 1-1 इंचाचं आपण मार्जिन जे वाढवतोय ते आता आपण दोघही पॉइंटला आपण शिलाईसाठी वाढवणार आहे. आता हा जो फिटिंगचा पार्ट आहे, आता बऱ्याच वेळेला आपण बघितलं असं योगपट्टी कट करताना थोडंसं आपण अर्धा इंच तिरकसं इथे जातो. तो गोंधळ असा होतोय की फिटिंगच्या पार्ट पासून पाठीमागचा पार्ट आपला लहान होऊन जातोय आणि पुढचा जो पार्ट आहे तो इथे मोठा होऊन जातोय. एखाद्या वेळेला काहींचा इथे मागचा इथे लहान आणि पुढचा मोठा, एखाद्या वेळेला पुढचा मोठा पाठीमागचा लहान, असा काहीसा इथे घोळ होतोय. तर आता ह्या योगपट्टीमध्ये मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवणार आहे. 3.5 इंचाची आपल्याला आधी तयार हवी आहे योगपट्टी या पॉइंट पासून आणि या पॉइंट पासून. यात आपण 1-1 इंच वाढवली आहे. दोघही पॉइंटला आपण 1-1 इंच वाढवली आहे. आता याला आकार कसा द्यायचा आपण योगपट्टीचा, हा जो आपला कटोरीचा पॉइंट आहे इथे ब्लाऊजकडे बघा, जो की आपला हा कटोरीचा पॉइंट आहे. या पॉइंट पासून 2.5 इंचावरती हा कटोरीचा आपला इथे टक्स असतो. या पॉइंटला आपल्याला इथे पफ तयार होतो. तर याचा आपल्याला शेप फक्त इथे द्यायचा आहे. तर हा आकार देताना आपल्याला 1.5 वरती मी एक पॉइंट देते. इथे साधारण अर्धा इंच आपल्याला उतार घ्यायचा आहे खाली. हा पॉइंट दिल्यानंतर आता बघा याचा आकार देताना तिरकसा द्यायचा आहे थोडा आपल्याला. बघा या पद्धतीने आता मी स्केलने लाईन ड्रॉ करून दिली, त्यामुळे आकार हा आपल्याला या पद्धतीने येईल. त्यामुळे आपल्याला हलकीशी इथे कटिंग जेव्हा तुम्ही कराल त्याला हलकीशी गोलाईमध्ये आपल्याला कट करायचं आहे, जेणेकरून याचा आकार इथे जी आपली कटोरीचा टक्स लागेल तर पफ एकदम आपल्या इथे व्यवस्थित तयार होईल. आणि कटोरीचा जो पॉइंट आहे तो सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित असणार आहे. तर आता ही गोष्ट मी तुम्हाला ब्लाऊजकडे लक्षात घेऊन दाखवते. तर बघा हा आपला फ्रंट पार्ट आहे, हा आपला इथे कटोरीचा फिटिंगचा पार्ट आहे. तर बघा हा जो आपण 1 इंच इथे आत घेतलाय याचा आकार बघा. आता इथे मी मेजरमेंट याचं काही वेगळं टाकलंय, याचं काही वेगळं टाकलंय असं नाहीये. मेजरमेंट सेमच आहे, पण इथे किंचितचं मेजरमेंट वाढून जातं अर्धा इंचाने. ते का होतं हे मी तुम्हाला सांगेन. तर बघा या पॉइंटला हे आहे तयार आपलं इथे 3.5 आणि या पॉइंटला बघा तयार आहे 3. इथे अर्धा इंच आता का होतं याचा गोंधळ तुम्हाला मी लक्षात येते. हे जे 1 इंच आपण आत घेतलंय हा पार्ट जिथे आपण कापड थोडा हा खेचला जातो. हा जो पॉइंट आहे हा इथे मॅच होतो, हा पॉइंट इथे चालला जातो. कापड हा वरच्या पॉइंटला खेचला जातो
फिटिंगच्या पॉइंटला जो आहे तो आहे तसा सुळसुळीत इथे कापड राहतो. हा पूर्णपणे फिटिंग मध्ये गेल्यामुळे हा जो कापड आहे जिथे आपण आता बघा इथे मी आपली हुकपट्टी लावली आहे, तर हा पॉइंट आपला अर्धा इंचानी या पॉइंट पेक्षा मोठा असतो. बाकी जे मेजरमेंट आहे ते आपलं इथे सेम येतं. इथे तयार होऊन तुमचं 3 इंच असणार आहे, इथे तयार होऊन तुमचं 3.5 इंच असणार आहे. फिटिंगच्या साईडला पाठीमागचं म्हणा किंवा फ्रंटचं म्हणा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. ब्लाऊजची फिटिंग आपली इथे अगदी बरोबर येणार आहे. आता जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी तर हे आपलं पेपर कटिंग चालू आहे, पण माझे बरेचसे असे इथे 94 व्हिडिओ टाकून झालेत कटोरी ब्लाऊज साठीचे, ज्यामध्ये मी कटिंग सुद्धा दाखवली आणि स्टिचिंग पण दाखवली आहे. त्यामुळे आपल्याला यात जर तुम्हाला यात नसेल लक्षात येत तर तुम्ही डायरेक्टली इथे कापडाची कटिंग आणि स्टिचिंग पाहिली तर तुम्हाला अजून त्यात सोपं समजेल. आता हे तर मी पेपर कटिंग झाली. आता मेन मुद्दा आपला राहिला इथे स्लीवचा. तर स्लीवसाठी आधी तर आपण तुमचा पेपर असेल किंवा मग कापड असेल तर तो तुम्ही डबल फोल्ड करून घ्या. आता मी एकाच पेपरावर तुम्हाला दाखवते सगळं लाईन ड्रॉ करून, जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल. आणि मी जेव्हा पेपर मोकळा करेन तेव्हा पण तुम्हाला ही पद्धत जी आहे ती परत एकदा समजावून सांगेन की काय चुका होतात आणि नेमकं आपल्याला करायचं काय. तर ही माझी बंद बाजू आणि ही आपली स्लीव. तर हिला मी याच पद्धतीने ठेवली आहे, जशी मी इथे ठेवली इथेच मी हिला ड्रॉ करणार आहे. तर तयार स्लीव आहे आपली 5 इंचची. तर उंची जी बंद बाजू आहे त्या पॉइंट पासून उंची टाकायची आहे. तयार 5 आहे, यात 1 इंच एक्स्ट्रा घ्या. अस्तरचं असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्या, यातच पट्टी फोल्ड करायची तर मग 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. आता हे झालं. तर आपल्याला आता मंडईची इथे गोलाई हवी. गोलाईसाठी फ्रंट पार्ट नाही तर आपला पाठीमागचा पार्ट आहे, याची आपल्याला गोलाई घ्यायची सर्कलमध्ये. साधारण 7.5 इंचाचं आपलं गोलाई आहे. तर तिरकसचं बघा, त्याला तिरकसचं मेजरमेंट देताना आपल्याला 1.7 वरती आधी एक बॉक्स बनवून घ्या. यात मार्जिन घ्या तुम्ही 1.5 इंचची. इथं आधी मी सरळ लाईन मुंड्याच्या मेजरमेंट नुसार लाईन ड्रॉ करून घेते. आता बघा याला आहे तसं न ठेवता आपल्याला आता एक तिरकस एक वरून या पॉइंट पासून एक 3 इंचावरती तिरकस याला द्यायची आपल्याला हलकीशी इथे गोलाई या पॉइंट पर्यंत. आता दंड घेराचं मेजरमेंट टाकायचं आपल्याला. दंडघेर आहे आपला इथे 6 इंचाचा, पूर्ण 12 आहे आणि 6 याचा निम्मा पार्ट आहे. तर याचं टाकताना आपण 6 आणि 1.5 इंचची मार्जिन. तर हा आकार झाला या पद्धतीने. तर बघा स्लीव पण आपली इथे ड्रॉ करून झाली. आता इथल्या मेजरमेंट विषयी सांगेन. बरेच वेळेला स्लीव मध्ये घोळ इथे होतो. साधारण एक मेजरमेंट घेताना इथून 1 इंचावर फिक्स देऊन घ्या आणि मग इथून हलकासा आपल्याला इथे आकार द्यायचा या पॉइंट पर्यंत. आता बघा या पॉइंटला स्लीव तयार झाली आहे. आता स्लीव तयार झाल्यानंतर हिला आपल्याला जॉईन करण्याची घाई करायची. जेव्हा आपण मशीनवर बसू, जर तुमचं वर्कवाला इथे कापड असेल तर बऱ्याच वेळेला फ्रंट आणि बॅक मध्ये गोंधळ होतो. फ्रंटची जी आपल्याला गोलाई द्यायची हा पार्ट आपल्याला फ्रंटलाच मॅच करायचा आहे. अर्धा इंच सेंट्रल पॉइंट पासून मेजरमेंट घ्यायचंय. जे मी इथे 1 इंच ड्रॉ केलं याला आहे तसं ठेवायचंय आणि हा जो पार्ट आहे इथे फिटिंगवाल्या पार्ट पर्यंत घेऊन जायचंय आणि बस एवढंच पार्ट आपण इथे कट करायचंय. आता जो मी इथे कट केलाय ब्लाऊज वरून तुम्हाला सांगेन, जो मी कट केलेला पार्ट आहे सेंट्रलला स्लीव ठेवायची आणि कटिंगवाला पार्ट इथे जो माझा कटोरीचा पार्ट आहे इथे त्याला मॅच करायचंय या पद्धतीने. आता आपली इथे स्लीव झाली आहे. आता बघा यात मी तुम्हाला स्लीव लावून दाखवली आहे. आता यात आपण जो पूर्ण पार्ट जे तुम्ही इथे बघत असाल ब्लाऊज वरून
मी इथे तुम्हाला स्लीव सकट पूर्ण जे ब्लाऊज आहे ते पूर्ण इथे आपण पेपर कटिंग पाहिली। यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा, कारण आता दिवाळी येते आणि बऱ्याच जणांनी ब्लाऊज इथे शिवायला घेतली आहेत। फॅन्सी ब्लाऊज असेल, बॅक नेक असेल किंवा मग तुम्हाला बोट नेक असेल किंवा कटोरी ब्लाऊज असेल,